परत एकदा वीकेंड आणि परत एकदा आउटिंग. तुझ्या बहिणीने कांड केलाय येता आता. जेव्हा मी प्लॅन बनवला तर माझा प्लॅनिंग आहे तेव्हा मी काय कोणने काय ते तुमच्या तर नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे ब्लॉग मध्ये. परत एकदा वीकेंड आणि परत एकदा आउटिंग. तर आज आम्ही चाललो सगळे, पण आज आम्ही 4-5 जण नाही आहोत, 1 जण नाही आहोत यांच्याजवळ. आज आम्ही भरपूर जण आहोत, 8-9 जण आहोत. एक गाडी इकडे आहे, एक गाडी तिकडे आहे आणि आपलं वरत तिकडे आहे. खरं तर आम्ही कालच ब्लॉग चालू करणार होतो, जेणेकरून परवा सगळे आले होते एकत्र. लॉंग विकेंड आलाय, जसं की परवा महाराष्ट्र डे होता 1 तारखेला, आज 3 मे आहे. असं लॉंग विकेंड आल्यामुळे आम्ही सगळे एकत्र भेटलो, म्हटलं येऊया. तर काल 2-3 जण तयार होते, तोपर्यंत हा गाडी पण धुतोय. तर मशीन लावलेली आहे, तिला धुवायची तशी गरज नाही, पण आय गेस पाणी जरासं मारू आणि हिला धुवून टाकू. ह्याला केवढं पाणी लागतं ते बघू, त्याच्यावर डिसाईड करू. सगळे घुसले आता वॉशिंग सेंटर मध्ये. इव्हन झाली आता ऍक्सेस, जरासं पाणी उरलं म्हणून ऍक्सेसला मारतोय. किती लेट करतोस मग? हा, त्याला सोडूनच जायचं आता. तर 9 सांगून 10 आम्ही स्टार्टर मारलेला आहे, पण स्टार्टर माणूस सुद्धा अर्धी जण अजून आलेले नाहीत. अर्धी जण तिकडे उभी आहेत, अर्धी जण गाडीत बसलेत. निघालोय आता 5 डेट हर्षा 10:13 झालेत. निघालोय आता आम्ही 3 जण आहोत, अजून 2 जण भूमीला आणि दुर्वाला गेले. तर आता निघालेलं आहे. या माणसाने ज्याने लेट केलाय त्यांना आणायला आलेलो होतो आम्ही. त्यांना सांगितलं होतं वरती उतरा, तरी उतरले नाही ते. खाली यायला लावले आम्हाला. अरे काय आंघोळ करा, आमच्याकडे बाथरूम नाही, पाणी नाही. पाण्याचा प्रॉब्लेम आहे तुमच्याकडे. हा, मोठी आली सांगणार आहे. केलं असतं तुम्हाला खाली उभं, एकदाच पाहतली होती दोघींवर. गाड्या धुतल्या तसं तुम्हाला प्रेशर बसलाच धुतलं असतं. अरे मग तो फेकूनच द्यायला पाहिजे. अरे एवढे फोन लावायचे माणसाला, एक फोन तरी उचलेल. जेव्हा मला नवीन फोन नाही, जेव्हा मला वेदांत नवीन फोन घेईन. आता डब्याचं घेऊया, चल घेऊया. डबा का मला सांगण्यात लावाय 2 मिनिटं पण अशी एक्स्ट्रा आहे थांबलो आपण फोनसाठी. आणि त्याशिवाय टिंगी आली. मग टिंगीसाठी थांबलेलो नव्हतो आम्ही, फोन साठी थांबलो होतो हर्षाच्या. हर्षाचा फोन शेअर होऊ शकत नाही. हे करायचं. चुप. मग ठीक आहे, फोन आता माझ्या हातात दे आणि संध्याकाळी देतो मी तुला. असं काही नाहीये. तर आता निघालोय फायनली. एक गाडी पुढे गेलेली लोटेश्वर. आता जायचं कुठे सांगितलं नाही, तर आपण चाललो आता आधी लोटेश्वरला, त्याच्यानंतर तिकडनं पुढे जाणार. अरे बघा, हे आहे सोमेश्वरचं मंदिर. ते आहे सोमेश्वरचं तळ. हे की पावसात एवढं भरलेलं असतं, एवढं सुंदर असतं की मजा येते पोहायला. पण मी अजून गेलो नाही. मला पण ते पाणी ब्रेक लय गरम होते. एसी लावून सुद्धा गरम होते. आता असं सोडून इकडनं अजून 1-2-3 किलोमीटर राहिला असेल. तोच होता 5-6 मिनिटं. ऐसा वाला गॉगल लेने का है आपको. हम जाते हैं उधर, पहुंच गए डेस्टिनेशन को. तुझी भी गाडी हमारी हाँ गई. तुझ्या बहिणीने कांड केलाय येता आता.
आताच आम्ही बोललो होतो त्याच्याबद्दल 10,000 फाईन आहे 10,000 फाईन कोण गेलंय ते माहिती सगळे आलेले तसं तुम्ही लोटेश्वर बद्दल माहिती द्याल तर जे आता मी तुम्हाला दृश्य दाखवतोय ते नुसतं बघा इग्नोर करा यांना थोडा तर जे आपण मी दृश्य दाखवतोय तर तुम्ही आता लोटेश्वरचा आम्ही मित्रांनी आलो होतो तो ब्लॉग बघितला असाल तर केवढं रान वाढलं होतं आणि केवढा पाऊस होता त्यावेळी आणि त्याच्यामुळे रान वाढलं होतं आणि सगळीकडे गवत होतं आता सगळी रखरखाट आहे सगळी तर ज्या पायऱ्या दिसतात त्या माझ्यामध्ये आता गेल्या ते संरक्षण भिंत वगैरे आधी नव्हतं जून मध्ये आम्ही जेव्हा लास्ट पावसात आलो होतो आणि गोष्ट भरपूर पाणी होतं जे आता नाही आहे ऑब्विसली पाऊस नाही त्याच्यामुळे पाणी नाही सगळं शांत आणि सुख पडले पण आपण आलो शंकराच्या मंदिरात शंकराचं दर्शन घेऊया आणि आपण पुढे येऊया आपल्या ट्रिपला 10 मिनिट एक नंबर अरे आम्ही तोच बोलतोय अंकित दादा आणि मी 10,000 रुपये एका आंब्यावर फाईन म्हटलं 5,000 भेटले तरी खुश होईल माणूस टिंगी कोल्हापुरात जाऊ नको इकडे ठेवून जावे तुला उद्याच्या गाडीने पण काय जेव्हा पावसाळ्यात येतो ना सगळं वातावरण हिरवंगार मस्त हा तेव्हा मित्रांसोबत आलेलो असा विषय आता तिकडे आहे गेस पूजा चालू आहे पण तुम्हाला बॅकग्राऊंड मध्ये म्युझिक येत असते तिकडे फॅनची हवा खातो जराशी आता निघालेलो आहे पुढच्या आपल्या प्रवासाला आता आपलं पुढचं डेस्टिनेशन आहे पावस तिकडे आम्ही कुठे जातोय आम्हाला पण माहिती आम्ही अनप्लॅन जातोय त्या इंग्लंड मला एक आठवलं आम्ही जेव्हा मी आणि अंकित एक हॉटेल शोधायला इकडे आज आलेलो एवढा मोठा इंक्लाइन तेव्हा हा रस्ता जाम खराब होता आणि आमची हालत टाईट झालेली गाडीच्या टायर मध्ये हवा पण कमी विचार केला तर आपण निघालेलो लोटेश्वरनं आता आम्ही चालू निघालोय पुढे पावसच्या दिशेला अर्धा रस्ता कव्हर केलाय आणि अर्धा रस्ता बाकी आहे आता खमानी लागेल तिकडे लांजा पावस रस्ता तो चांदूरचा रस्ता तो लागेल आम्हाला आणि आम्ही आधी ठरवलंय की गणेशगुहा किंवा गावाकडेच जायचं आता 2 ऑप्शन आहेत आमच्याकडे आता आम्ही ठरवणार पावसला जाऊन काय करायचं आधी मठात जायचं कारण का भूक पण लागली जेवणाची सोय आमची मठातच होते असं वाटतं आम्हाला बघूया कारण का मठात 12 वाजता खिचडी चालू होते 12 वाजता आपल्याला खिचडी भेटेल पण तसं काय ऑप्शन नाही 12 पर्यंत जाऊ आपण बरोबर चांदोर लांजा पावस रस्ता जिंदाबाद ओके पावसला आता पोहोचलेलो इन केलंय आता चालू आधी स्वामींच्या मठात यांच्यात आहे पाठी माझ्या आणि बघूया आता 12 वाजले पोहोचायला आम्हाला ओ माय गॉड गाडी अशी कुठेतरी उभी केलेली आहे इकडे घराच्या इकडे उभी केलेली पार्किंग पुढे फुल आहे तर परत जरा बाहेर आलेलो आता एक काय झालं म्हणजे काय झाला विषय ते कसं मठ आहे मंदिर पण आहेत मग आज स्लीवलेस चालत नाही आज तर आमच्या ज्या 2 मुली आहेत आमच्यासोबत आलेल्या आमच्या त्यांनी स्लीवलेसच घातले नेमकी दोघींनी घातले असा विषय झाला त्याच्यामुळे त्यांना बाहेर काढलं मग आता आलोय मार्केटला पावसच्याच स्टँड आहे पाठी माझ्या ते थांबलो ते गेले तिकडे कुठेतरी त्यांना ड्रेस आपलं शॉप दिसलं तिकडे ते काहीतरी ओढणी आणायला गेले ओढणी बघूया किती वेळ काढतात आली का स्कार्फ ओढणी काय ते तुमच्या आता ही ओढणी जर नाही चालली मग ओढणी नाही ना घेतला आम्हाला तर आम्ही खरंच बाहेर थांबतो तुम्ही लोक जावा भूक लागले आपण दोघी काहीतरी बाहेर जाऊया आपल्याला देणार नाही बाहेर काही असू दे आपण खाऊ आपल्याकडे पैसे आहेत उतरो इकडेच जय भवानी करू नकोस भूमी उतरो तर फटाफट जरा दर्शन घेतलं कारण का भरपूर रांग आहे हा आता मागाशी आम्ही इकडे होतो तो खिचडीला रांग नव्हती आता खिचडीला पण रांग लागलेली आहे तर जोक नाही पण तुम्ही जरी इकडे आला तर नक्की इकडे असं नाही की दर्शन घ्यायला पण या पण इकडचं खिचडी पण ट्राय करायला नक्की या बोलतो मी हटायचा आणि खिचडी पण
काय पुढचा प्लॅन काय? तून बघ त्यांनी भरपूर प्लॅन केलाय. क्रिकेट खेळायला जाऊ शकतो. हे बाबा बराच खेळाव तुझ्या बॅटीला. पडला काय? ओ पुणेकर, खिचडी कशी आहे? हा बरी आहे ना? खिचडी बरी आहे ना म्हटलं. तुमचा वार चुकला ना म्हणून म्हटलं. आज संडे आहे. अरे आज संडे. संडे जाऊया आता आपण जेवढा जातो तिथना ठरवा आणि खिचडी मस्त आहे. मला ना ते शूज घालायलाच कंटाळा आला. पण शूज मुळे बरं तरी वाटतं. पाला टक्के नाही बसत. आणि शूज मुळे ना बरं वाटतं, म्हणजे एकदम असं धुळीतून वगैरे गेलो तरी पण शूज एकदम साफ होतात ना आपल्या पायाला. साफ ठेवतात. प्लस सॉक्स मध्ये जर असं पॉलिश वाटतं असे तापत नाही पाहिजे. खरं तर शूज गरमीतून घालायला पाहिजे, चांगली गोष्ट आहे. पावसाळ्यातून नका घालू, कारण की मग पायाला ते हे येतात, स्किन एकदम नाजूक होते आणि फाटते. गरमीतून घाला, थंडीतून घाला, मस्त मजा करा. शूज घाला गरमीतून. आणि फ्लिपफ्लॉप विफ्लॉप घालत असाल स्पॉन्सर करतोय शूजचा ब्रँड. मी स्पॉन्सर बिन्सर नाही करत आहे. जेव्हा मी ब्रँड बनवला तर माझा प्लॅनिंग आहे तेव्हा मी सांगेन प्रमोशन करायला एक युट्यूबरला वेदांतला नाही. तर मी प्रमोशन करायला वेदांतला सांगेन. तोपर्यंत सबस्क्राईब करा, जास्त फॉलोअर्स वगैरे आपण तोपर्यंत वाढूया. कंटेंट देऊ तुम्हाला. कंटेंट देऊ. ह्याचे शूज आपण टेस्ट करूया वेगवेगळ्या पद्धतीने, गाडीवर सगळ्यावर, सीटवर आगे चालून दाखवूया. मारून पण टाकू शूज. मम्मीला देऊ. हा कैरीचं पणच आहे. मँगो मँगो ज्यूस पण आहे. किती करायचे? अजिबात यूज आणि बॉयजना शॉर्ट्स अलाउड नाही आहेत. हा गर्ल्सला पण शॉर्ट्स अलाउड नाही आहेत. इंटरेस्ट देत नाही. आणि आता एका मुलाला पण थांबवलं होतं. आम्ही जरा बिझनेसमॅन मध्ये खेळत होतो, पण राहू दे. जाम करून ठेवले, काही समजत नाही का कशासाठी ठेवलंय. आमच्या गाड्या कशा काढायच्या आम्ही खरं नाही. आपल्याकडे अडकवलंय आम्हाला या झेनवाल्यानी. आणि त्यांनी एकदम कट टू कट लावला नाही. मी इकडे पाठी गाडी लावलेली या साईडला आणि एकदम यांनी कट टू कट लावलं. त्याच्यावरच इकडे ट्रॅफिक झालेलं आहे जाम. तर बाहेर पडायलाच नेमकी. आणि आणखी आता पण पुढे गाडी लावला आणि त्यांनी उतर नाही मारला. आता एवढा सगळा लफडा झाला, इकडे बाहेर पडायला जाम वेळ होणार आहे. हा या गाडीत बसा, गाडीत बस. इकडे एवढं ट्रॅफिक झालं मला वाटत नाही एवढाच लगेच निघू. 10-15 मिनिटं जातील. नंतर पुढे माझ्यावरती ट्रकवाला अडकलाय असं वाटतंय. कुठं टू बंपर ट्रॅफिक चालू आहे आणि मी ऑलमोस्ट इन्क्लाइनला आहे आणि मला गाडी वर टाकायची. आता हे बंपर टू बंपर त्याच्यात मला अजिबात घालायला गाडी अजिबातच देणार नाहीत. त्याच्यावर पुढे ट्रॅफिक झालं ती वेगळी गोष्ट आहे. पडलोय पण ट्रॅफिक काय अजून सुटायचं नाव घेत नाही. ऑपोजिट साईडला पण तेवढंच ट्रॅफिक आहे पार्किंगच्या हिशोबाने. ते 3 डेज हॉलिडे आलेत. सगळे मुंबईकरांनी पॅक करून ठेवलाय. तसे आपण आलो तेव्हा इथे एवढ्या स्पेसला गाड्या नव्हत्या या आता झाल्यात. तोच विषय. आणि ट्रक होता ना त्याच्यामुळे अति ट्रॅफिक झालं. अजून विषय एका जणांनी कुठेतरी मूर्खपणा केलाय पुढे आणि त्याच्यामुळे सगळ्याला भुगतायला लागते आता त्याच्या मनात. त्याच्यामुळे सगळे हळूहळू 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 ट्रॅफिकने पुढे जातात. युटर्न मध्ये अजून वेळ जाणार आहे आणि तो एवढा शॉर्ट डिस्टन्स तो स्कॉर्पिओवाला आणि त्याच्या एवढ्याशा रस्त्यात तो गाडी वळवायचा प्रयत्न करतोय. हा बघा या माणसामुळे जरा उशीर झाला. ओके तर हायवे नाही लागलेला. आपण बाहेर पडलेलं पण ट्रॅफिक मधून. ट्रॅफिक तरी सुटलेलं आहे आपल्याला. आता इकडनं बाहेर पडलं जरा मामाकडे जाऊया 2 मिनिटं. तिकडे जरा भेटायचं आहे आणि मग होऊया. आपल्या पुढचे कुठे जातो ते मला माहित नाही. रत्नागिरी 3 केलेला आहे. रत्नागिरी 3 केलेला आहे. बाई जायचंय कुठे? जायचंय कुठे? हे कुठे जायचं मग? दुर्गाच. दुर्गाला मग कुठे येऊन जाऊन आमचं त्या दुर्गावरतीच अडकते वाटतं. आता काय ऑप्शन नाही आपल्याकडे. सगळं तिकडे इक्वली भेटेल आणि दुसरं म्हणजे एसी हवाय. आता एसीची गरज आहे. नुसतं आता कालचं मी पोरं असू दे. काल आम्ही गेलो होतो भरपूर पोरं होती यार तिकडे. आता कसं दुपारी कोण नसेल म्हणा. आम्ही यांचं फीचं प्रमोशन करायचं सुरुवात केलं पाहिजे. आता प्रमोशन येऊन जाऊन दुर्गा कॅफेला जातो.
आपण यांचं प्रमोशन करण्याची सुरुवात केली पाहिजे. पैसे देतील लगेच करूया. लगेच रोज येतो. असं पैसे सोड, बिल भरलं तरी चालतंय आम्हाला. आता ही बघ. आता सोन्या. काय 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 देखा. अजून एक नाही. किती खाशील हो रे. थांब थांब नको नको थांब थांब थांब.